गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीनं सोलापुरातील अक्कलकोट नगरीमध्ये देखील स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता आहोत अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या या मंदिरामध्ये आणि आपण पाहतोय गाभाऱ्यातील हे नयनरम्य असं दृश्य आहे। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविक जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी या अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर लहान थोर वयोवृद्ध अशा सर्वच स्तरातील स्वामी भक्त जे आहेत ते आज या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहतोय गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो संपूर्ण या अक्कलकोट नगरीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। स्वामी समर्थांचा जयघोष करत या ठिकाणी भक्तगण जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर पहाटेपासूनच स्वामी भक्तांनी जे आहे ते या ठिकाणी रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत आणि स्वामी समर्थांचा नामघोष करत या ठिकाणी अक्कलकोट भक्त स्वामी समर्थांच्या चरणी लीन होत आहेत। त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तासनतास रांगेमध्ये थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हे सर्व भक्तगण जे आहेत या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये असेल, शिर्डी असेल, त्याचबरोबरीनं गाणगापूर असेल आणि या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये देखील हा संपूर्ण भक्तगण जो आहे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। गुरुपौर्णिमेचा उत्साह राज्य नव्हे देशभरातच या ठिकाणी साजरा केला जातोय। तोच उत्साह आज अक्कलकोट नगरीमध्ये देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।